तरुणांमध्ये काही खूप चांगले खेळाडू असतात, तर त्यांचं ग्राउंडवरती जाणं होतं, खेळणं होतं, सगळ्या गोष्टी होतात. पण बाकी असे काही म्हणजे तरुण आहेत किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, की व्यायाम, प्राणायाम किंवा योग, सूर्यनमस्कार या गोष्टी या सगळ्या मध्ये कशा मदत करतात? ताण आणि डिप्रेशन ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला प्राणायाम आवश्यक आहे, सूर्यनमस्कार करणं आवश्यक आहे, नाहीतर फिजिकल ॲक्टिव्हिटी चालणं, पळणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आवश्यक आहेत. सकाळी करणं, संध्याकाळी केव्हा तरी एकदा तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत, की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिटोन रिलीज होऊन तुम्हाला त्यातनं फ्रेश म्हणजे मदत होईल. हां, हे सगळं नक्कीच केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ताणाखाली असा नाही तर नसा, डिप्रेशनमध्ये असा नाही तर नसा, ह्या गोष्टी रेग्युलर सगळ्याच लोकांनी केल्या पाहिजेत. सकाळचं काही ना काहीतरी एक्सरसाइज ही आवश्यक आहे. प्राणायाम तर 5-10 मिनिटाचं काम आहे, पण तेवढे आपण करत नाही. तर तो केला तरी आपल्याला खूप फायद्याचा ठरणार आहे. कॉन्सन्ट्रेशनसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी फार महत्त्वाचं आहेच. त्यामुळे एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. एक मूड स्विंग प्रकार पण असतो, की माझा मूडच लागत नाहीये कशात. बऱ्याचदा म्हणजे आता चालण्याचा विषय निघाला म्हणून मला आठवलं, की मूड लागत नाहीये, एक 10-15 मिनिटं फिरून ये, म्हणजे तुझा मूड व्यवस्थित होईल. याच्याविषयी काय म्हणजे असं असतं का, असं होतं का? निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ताण हा रिलीज म्हणजे रिलॅक्सच होतो माणूस. त्यामुळे तर आपण फिरायला जातो. म्हणजे हवा मिळेल, झाडं दिसतील, पक्षी दिसतील, पाण्यात सुद्धा पाय घालून बसलो तर रिलॅक्स वाटतं माणसाला. आपण बाहेरून आल्यानंतर पाणी चेहऱ्यावर मारतो, डोळ्यावर मारतो. किती तुम्ही तुमचं अनुभवून बघा, की घरी गेल्यानंतर थंड पाण्याने पाणी मारलं, पाणी घेतल्यानंतर 1 मिनिटाकरता तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण होते की नाही? बरोबर होते. खरं. तर निसर्गाच्या जेवढं तुम्ही जवळ जाल ना, तेवढ्या ह्या गोष्टी होणार आहेत. आणि पाणी फार काम करतं महत्त्वाचं. थंड नदीच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्ही ताणरहित होता. हे सगळं केलंच पाहिजे. म्हणून आत्ता कसं आहे, तरुणाई जातीये ती मजेसाठी, वेगळ्या एन्जॉयमेंटसाठी, पुन्हा व्यसनांसाठी. पण तुम्ही शांततेसाठी जर गेलात, तुमचा उद्देश असेल ना वेगळ्या शांततेचा, तर तुम्हाला खरंच छान वाटणार आहे. आता पावसात तुम्ही भिजता, त्याच्यानंतर रिलॅक्स वाटतं. थेरपी आहे ही, वॉटर थेरपी आहे बरं का, डिप्रेशनवर आणि ताणावर सुद्धा. तर ती जर घेतली तर तुम्ही यातनं सुटू शकता. तुम्ही आता ताणाचं म्हणजे ताणाचा उल्लेख केला, तर डिप्रेशन आणि ताण यात फरक आहे का? हो, फरक आहे. ताण हे 2 असतात, म्हणजे तात्पुरता येणारा ताण असतो आणि क्रोनिक म्हणजे जो लाँग टर्म असतो त्याला क्रोनिक असं ताण म्हणतात. पण ताण रोजच असतो ना आता, बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर इथं यायचं असेल आणि तुम्हाला ट्रॅफिक लागलं, हो, वेळेत पोहोचलं नाही, आलं ना ताण, पोचायला पाहिजे मला, थोड्या वेळापुरता होता, पण तरी त्यांनी अस्वस्थता वाटते की नाही? मग आता ह्याच्यात काय ताण कशामुळे आलाय? अपेक्षा आणि वास्तव. अपेक्षा काय, मी 5 वाजता पोहोचणं गरजेचं आहे. वास्तव काय, मला 10 मिनिटं येत आहेत. ही दरी जितकी लांबेल तितका ताण वाढणार आहे. कायमच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची ही दरी जितकी वाढते, म्हणजे तुमचं काम हे समतोल चाललेलं आहे शरीराचं सुद्धा. आणि मग कुठल्याही विचारांनी किंवा घटनेनी जेव्हा एखादं असं अस्वस्थता निर्माण होते, त्याला ताण म्हणतात. समतोल शरीराचं म्हणजे कधी तो विचारांनी येतो, कधी घटनांनी येतो ताणामध्ये. आणि ते काही सकारात्मक पण ताण असतात. परीक्षेच्या आधी जो येतो तो सकारात्मक असतो. अभ्यास नाही केला तर काय, ताण आल्यावर आपण थोडा अभ्यास करतोच ना, तो सकारात्मक देतो, तेवढ्या वेळापुरताच आहे. पण जो कायम सतत ताणात राहतो त्याच्यानंतर मग ती डिप्रेशनच्या म्हणजे तो एक भाग असू शकतो. ताणामधनं मग पुन्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आता निसर्गात जाणे किंवा निसर्ग कसा या सगळ्यांवरती मदत करतो किंवा त्याची कशी मदत होते त्याचा उल्लेख तुमच्या बोलण्यात आला. आमच्याकडे ते आहे की आम्ही सॅटर्डे संडेला कुठेतरी विकेंड कल्चर जे काही आता जे म्हणलं जाते की आम्ही जातो बाहेर फिरतो, पण बऱ्याचदा फोटोग्राफी करणे किंवा रील्स करणे किंवा इतर सगळे उद्योग करणे म्हणजे निसर्गाचा खरा उपभोग किंवा जे काही आहे ते न घेता या सगळ्यांवरतीच जास्त लक्ष असतं. उद्देशच बदलला ना तुमचा. त्यामुळे कसं की तुमचा उद्देश बदलला तर तुम्हाला मिळणार कुठूनही, बरोबर आहे की नाही? ज्या उद्देशासाठी गेलात ते उद्देश मिळेल. तुम्ही जर असं लक्षात घेतलं की मला निसर्गाकडे बघायचं, एखाद्या झाडाकडे तुम्ही बघत राहिलात, त्याचं ऑब्झर्वेशन करत राहिलात, तर तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल. काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळणं यानी ताण पण रिलीज होतो बरं का. बरं. आणि
ते उत्साह पण असतो, तो एक थोडासा ताण असतो, पण उत्साह पण असतो ना. आता तुम्ही कशासाठी, आणि हे तर तुमचं नेहमीच झालंय ना, की मोठ्या आवाजातली गाणी ऐकणं, मित्रमैत्रिणींसोबत असणं. कधी एकटे सुद्धा जाऊन बघा. हम्म. तुम्ही हा प्रयोगच नाही केला ना. कधीच नाही. तुम्ही एकटे सुद्धा जाऊन बघा. नुसतं शेतात जरी तुम्ही एकटे फिरायला गेलात, तर ती माती, पक्ष्यांचे आवाज, नुसते पक्ष्यांचे आवाज ऐकण्याची प्रॅक्टिस होईल. त्या आवाजातनं तुम्हाला कळेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निसर्गाशी तादात्म्य म्हणजे एकरूपते जसं व्हाल ना, तसं ह्या पण गोष्टी हळूहळू कमी होईल. ताण कमी होईल तुमचा हळूहळू. आता तुम्ही सांगितलंच की ताण, डिप्रेशन या सगळ्यांवरती किंवा लक्षणं कोणती आपण सगळी ओळखली. पण आता ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्यानंतर मी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. पहिले एक तर आपण संवाद फार महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट आपल्या भावना ओळखणं गरजेचं आहे. त्याचा अतिरेक होतोय का? कुठली एखादी भावना, रागच खूप येतोय का? चिडचिडच खूप वाढली आहे का? मग ते का होतंय? विवेकाने विचार करणं आवश्यक आहे. आता ह्या सगळ्यांवरती आपण आत्ता जी महत्त्वाची थेरपी आहे, म्हणजे ती REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. त्याच्यामध्ये आपण असाच विचार करतो, की विचार आणि भावना ह्यांचा एकत्रित वर्तनावर परिणाम. तर मग ते आपल्याला विवेकाने जर विचार करता आला, तर आपण ह्याच्यावर मात करू शकतो. आणि मनाला सूचना देत राहणे, ओळखता येणे. पहिल्यांदा तर सेल्फ अवेअरनेस पाहिजे. सेल्फ अवेअरनेस गरजेचं आहे तुम्हाला. तुमच्यामध्ये कुठल्या भावना जास्त आहेत, नकारात्मक, सकारात्मक, बरोबर ना. आपण कुठल्या दिशेने विचार करतोय, नकारात्मक, कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी आपण किती प्रमाणात करतोय, वारंवार आपल्या भावना कुठल्या उद्दीपित होत आहेत, ह्या सगळ्याचा जर विचार केला आणि मग त्याला कोपिंग मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला कोप अप करता आलं, तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. आणि ही सवय कधी कधी पालकसुद्धा म्हणजे पालकांचं सुद्धा काम आहे, की ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, सांगायचं. ह्याच्यासाठी संवाद आवश्यक आहे. मित्रांशी असू द्या, तुमच्या टीचर्सशी असू द्या, घरातल्यांची असू द्या, किंवा जिथे तुम्ही काम करताय ऑफिसमध्ये सुद्धा, तर तुम्ही असं जर चांगल्या पद्धतीने संवाद साधला तर तुम्ही ह्याच्यातनं बाहेर येऊ शकता. पण महत्त्वाचं आहे की आपला सेल्फ अवेअरनेस, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.